श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांती हा दान धर्माचा सण आहे. पण शास्त्रानुसार या दिवशी काही वस्तू चुकूनही दान करू नयेत. चुकीचं दान केल्यास पुण्याऐवजी दोष लागतो आणि माता लक्ष्मी रूढ होऊ शकते. मकर संक्रांतीच्या दिवशी पहिली वस्तू म्हणजे घरातील वापरात असलेले तेल. हे तेल घराच्या समृद्धीशी जोडलेले असते. जर हे चालू तेल कोणालाही दिले तर घरात पैसा टिकत नाही, अचानक खर्च वाढतो आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. जर तेल दान करायचे असेल तर बाजारातून नवीन बंद पॅक तेल आणून तेच दान करावे. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू. झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू घरातील दारिद्र्य बाहेर काढतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवतो. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी घरात वापरात आलेला झाडू कोणालाही देऊ नये. हळदी कुंकू किंवा दानामध्ये झाडू देणे अशुभ मानले जाते. झाडू दिल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते, उत्पन्न कमी होते आणि नकारात्मकता वाढते. झाडू दान करायचा असेल तर तो वेगळ्या दिवशी नवीन घेऊन द्यावा. तिसरी वस्तू म्हणजे प्लास्टिकची भांडी आणि धारदार वस्तू जसे चाकू, कात्री, सुई. मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात या वस्तूचे दान करू नयेत. प्लास्टिक नकारात्मक ऊर्जा धरून ठेवते आणि धारदार वस्तूमुळे घरात वाद व तणाव निर्माण होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी योग्य आणि शुद्ध दान केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी तीळ आणि गूळ दान करावे. यामुळे घरात गोडवा टिकतो आणि नाते संबंध मजबूत होतात. गहू, तांदूळ, डाळी यासारखे धान्य दान करावे. यामुळे अन्नाची कमतरता दूर होते आणि समृद्धी वाढते. गरजूंना अन्नदान करावे. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते आणि यामुळे मोठे पुण्य मिळते. नवीन कपडे दान करावेत, विशेषतः गरिबांना किंवा गरजूंना. यामुळे वस्त्रदोष दूर होतो. पांढरी साखर, गूळ, तांदूळ यांचे दान केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. दान नेहमी स्वच्छ, नवीन आणि मनापासून असावे. योग्य दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपलं मत सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.